मी डॉक्टर वर्षा याळगी MBBS डॉक्टर आहे। मी भांडूप ईस्टला प्रॅक्टिस करते। गेल्या 32 वर्षापासून मी भांडूप ईस्टमध्ये प्रॅक्टिस करते। आज डायबिटीजबद्दल तुम्हाला थोडंसं सांगणार आहे। तर डायबिटीज म्हणजे काय? तर डायबिटीज म्हणजे रक्तातील शर्करा वाढणे। ती दोन कारणांनी वाढते। एक तर ती इन्सुलिन शरीरात निर्माण होत नाही आणि दुसरं कारण म्हणजे शरीरात निर्माण झालेलं इन्सुलिन सेल्स बरोबर वापरलं जात नाही, त्याच्यामुळे ते रक्तातील शर्करा जास्त वाढते। त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स असं म्हणतात। डायबिटीज हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि आपली लाईफस्टाईल जर आपण बदलली तर डायबिटीज रिव्हर्स पण होऊ शकतो। याची लक्षणे काय आहेत? तर सतत तहान लागणे, सतत पाणी प्यावंसं वाटतं पेशंटला। त्याच्यानंतर सेकंड आहे ते आहे सतत त्यांना लघवीला जावंसं वाटतं। त्याच्यानंतर नजर कमजोर होते, तोंडाला कोरड पडते, शरीरात फंगल इन्फेक्शन सतत होत राहतात, पायांना सुन्नपणा जाणवतो, वजन सडनली कमी होते आणि अशी बरीचशी आहेत त्याची लक्षणं। पेशंटनी घ्यावयाची काय काळजी असते? तर रोज 1 तास चालणे, त्याच्यामुळे आपल्या शरीरातली शर्करा वापरून होते आणि वजन कंट्रोलमध्ये राहते। सर्वप्रथम आहारातील गोड पदार्थ टाळायला लागतात। त्याच्याने काय होते? कार्बोहायड्रेट्स जर शरीरामध्ये जास्त झाले तर शर्करा वाढते, म्हणून आपण ज्याच्यात जास्त कार्बोहायड्रेट्स आहेत ते पदार्थ टाळायला लागतात। वजन कंट्रोलमध्ये ठेवणे, आपला BMI जर कंट्रोलमध्ये असेल तर रक्तातील शर्करा वाढत नाही। त्याच्यानंतर डॉक्टरांनी सुरू केलेली औषधं कधीही बंद करू नये। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेणे आणि दर 3 ते 6 महिन्यांनी रक्तातील शर्करा तपासून बघणे हे पेशंटने केलेच पाहिजे। त्याच्याने आपण आपला डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवू शकतो।